नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल गावडे आपल्या सर्वांचं इथं स्वागत करतो आहे ऑनलाईन सेशनमध्ये. BA भाग 2 मधल्या पेपर क्रमांक जो आपला 3 आहे, सेमिस्टर 3 मधला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये आपला जो कालखंड 1900 ते 1960 हा कालखंड आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्याही अगोदरच्या काही घटना घडामोडींचा आढावा आपल्याला याच्या ठिकाणी घ्यावा लागतो. आता आपण पहिला टॉपिक पाहिला की जो राष्ट्रीय काँग्रेस होती, जी चळवळ होती, त्याच्यामधले जहाल मतवाद, मवाळ मतवाद पाहिले. आता आपल्याला सशस्त्र क्रांतिकारक म्हणून जो एक घटक आहे दुसऱ्या टॉपिकमधले, आपल्याला वेगवेगळे प्रकार आहेत की जे काही महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये किंवा राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये हे पाहिलेलं आत्ता आपल्याला पाहायचं ते सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, नंतर असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि चले जाव, म्हणजे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील संघर्ष चळवळीतला आणि हा सशस्त्र संघटितपणे आणि सशस्त्रपणे केलेला जो काही उठाव आहे किंवा जो संघर्ष आहे त्याचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये कोळी व भिल्ल लोकांचे जे काही उठाव झालेले होते ते उठाव आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस भारतावरती ब्रिटिशांनी काय केलं, राज्य किंवा आक्रमण केलं किंवा राज्य हस्तांतरण केलं, त्यावेळेस भारतामध्ये पूर्वपरंपरागत चालत येणारे कुटीरोद्योग, पूर्वपरंपरागत चालत येणारे कायदे, कानूनी व्यवस्था, न्याय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था पूर्णतः बदलली गेली. जी सरंजामशाही होती, सैन्य रचना होती, जी काय होती ती सैन्य रचना, महसूल व्यवस्था पूर्णपणे बदलली गेली. मग ही बदलल्यानंतर काय झालं की परंपरागत पद्धतीने चालत येणाऱ्या लोकांच्या व्यवसायावरती गदा आली, त्यांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती आले. काही कायद्यांवर त्यांनी काय केले, हस्तक्षेप केले. उदाहरणार्थ जंगल सत्याग्रह किंवा जंगलाच्या संदर्भातले असतील, म्हणजे ते जे काय ऍक्ट केले, आर्म्स ऍक्ट असतील, अशा काही ऍक्ट्समुळे परंपरागत पद्धतीने चालत येणाऱ्या त्यांच्या जनजीवनावरती काय झाले, थोडेसे हल्ले झाले. मग जे आजपर्यंत चालत आलेलं होतं तशाच पद्धतीने आम्हाला राहायला आवडतं, अशा काही लोकांच्या भूमिका होत्या. याच्यामध्ये कोळी आणि भिल्ल हे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून जर असं बाजूला असणारे, म्हणजे समाजाचा मुख्य प्रवाह म्हणजे काय, मुख्य आणि विकसित भागामध्ये असणारे आणि अविकसित भागामध्ये असणारा हा भाग होता. म्हणजे त्यांना वरती काही बदल झाले तरी काही घेणं देणं नव्हतं किंवा काही त्यांचा संपर्क येत नव्हता, त्यांचा वरती कोणतीही व्यवस्था बदलत नव्हती. परंतु आता असं झालेलं होतं की ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांनी काय केलं, वरून जी काही तळापर्यंतच्या व्यवस्थेपर्यंत ही व्यवस्था बदलायचा प्रयत्न केला. मग याचा निश्चितच काही लोकांना तोटा झाला आणि काही लोकांना याच्या विरोधामध्ये आवाज उठवावा लागला. त्यातलेच आपण बघितलं की उमाजी नाईकांचा संघर्ष आपण पाहिला, त्यांनी सशस्त्रपणे कसा लढा दिला ते पाहिला. आता याच भागामध्ये कोळी लोकांनी सुद्धा आपलं काय केलं, याच मार्गाने लढा द्यायचं ठरवलेलं दिसून येतं. मासेमारी हा त्यांचा मुख्यतः व्यवसाय. समुद्र किनारपट्टी असेल किंवा नद्यांच्या काठाने कोळी लोकांच्या वसाहती असायच्या. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्राचा कोकण भाग, दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कोळी लोकांचं आपण योगदान, कोळी आणि आगरी लोकांचं योगदान आपण पाहतो. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांना स्वराज्यामध्ये स्थान दिलं. त्यांचा साहसी आणि लढाऊपणाच्या ज्या गुणांमुळे आणि त्यांचे जे काही कौशल्य होती त्या भागामधल्या आवश्यक असणाऱ्या स्वराज्यासाठी, याचा उपयोग शिवाजी महाराजांनी स्वतःच्या किंवा आपल्या स्वराज्यासाठी करून घेतलेला दिसून येतो. मग त्यांनी काय केलं होतं, किल्ल्याच्या बंदोबस्तासाठी सुद्धा काय केलं होतं, त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली होती. आता मराठ्यांनी राज्य जिंकून इंग्रजी राजवटीला सुरुवात झाली होती. किल्ल्याची पूर्ण रचनाच बदललेली होती. मग काय झालं, इंग्रजांच्या कायद्यानुसार काय झालं, हे बदल झाल्यामुळे कोळी लोक बेकार झाले. त्यांच्यावरती उपासमारीची वेळ यायला लागली. त्यांच्याकडून वतनाच्या जमिनीही इंग्रजांनी काढून घेतल्या. म्हणजे वतन व्यवस्था जी होती पूर्वी, ती काही सेवेच्या मोबदल्यामध्ये जमीन दान दिली जायची किंवा जमीन इनाम म्हणून दिली जायची, त्याला वतन म्हटलं जायचं. ती वतनही काढून घेतली, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. निश्चितच या परिस्थितीचा राग त्यांच्यावरती, त्यांचा ब्रिटिशांवरती असलेला दिसून येतो. आणि अशाच पद्धतीनं ह्या कोळी समाजाचा जो उठाव आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा उठाव 3 भागामध्ये आहे, तो आपण या ठिकाणी पाहूया. कोळ्यांचा उठाव, हा जो उठाव आहे तो 1824 ते 1828
या पहिला टप्प्यामध्ये एक झालेला आहे. दुसरा जो टप्पा येतो तो 1839 आणि 1845 या कालखंडामध्ये येतो. या 3 टप्प्यांमधला जो आपण आहे तो उठाव कोळ्यांचा पाहणार आहोत. जो पहिलं नेतृत्व होतं 1828 साली किंवा 1824 ते 28च्या कालखंडामध्ये झालेलं होतं. याचं नेतृत्व रामजी भांगडे यांनी केलेलं होतं. तर रामजी भांगडे हे पोलीस दलातले कोळी जमातीचा अधिकारी होते, परंतु त्यांचा संबंध कधीही कोळी समाजाशी आलेला नव्हता. परंतु काय केलं, 1824 साली जी काही नेटिव्ह इन्फंट्री होती मुंबई भागामध्ये कार्यरत असणारी, त्यांनी कोळी लोकांचा काय केलं, जो काही मोर्चा होता किंवा जो बंड होता ते दडपून टाकलं. आणि ते दडपून टाकताना कोळी समाजावरती कशा पद्धतीनं ब्रिटिशांनी अन्याय अत्याचार केला, या भावनेतून त्यांचं काय झालं, कोळी समाजाविषयीचं प्रेम किंवा जी काही सहानुभूती निर्माण झाली आणि मग त्यांनी त्या दलातून नोकरी सोडून दिली. आणि सोडून दिल्यानंतर कोळी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्यांनी काय केलं, संघटन करायचा प्रयत्न केला, नोकरीला राजीनामा देऊन. अशा पद्धतीनं संघटित करून त्यांना शस्त्रास्त्र मिळवून दिली. कारण की ब्रिटिशांच्या विरोधामध्ये अहिंसेच्या मार्गाने लढा देण्याचं तत्व त्या कालखंडामध्ये नव्हतं. ब्रिटिशांनी तलवारीच्या जोरावरतीच भारतामध्ये काय केलं होतं, राज्य स्थापन केलं होतं. जर त्यांना शह द्यायचा असेल तर आपल्यालाही सशस्त्र लढा द्यावा लागेल, असं त्या कालखंडातली विचारसरणी होती. म्हणून रामजी भांगडे यांनी सुद्धा हाच मार्ग पत्करलेला दिसून येतो. मग 1824ला मुंबईत नेटिव्ह इन्फंट्रीचा उठाव झाला. हा संघर्ष 2 वर्ष चालला आणि हा संघर्ष चालल्यानंतर कोळ्यांनी काही तत्व ठरवून ठेवली होती. सरकारी धोरणास, प्रत्येक धोरणास विरोधच करायचा, सरकारात चारा किंवा कर भरायचा नाही, हा कार्यक्रम 2 वर्ष चालू होता. मग हा उठाव दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी अलेक्झांडर मॅकिंटॉश हे 2 सेनापती पाठवलेले दिसून येतात. आणि त्यांनी काही काळ हा उठाव मोडून काढला आणि काय केलं, त्या भागामध्ये शांतता निर्माण करायचं काम केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं कोळ्यांच्या पहिल्या टप्प्यातला हा उठाव या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की तो कशा पद्धतीनं केला आणि कुणी त्याचं नेतृत्व केलं. आणि ब्रिटिशांनी अलेक्झांडर मॅकिंटॉश या 2 सेनापतींच्या किंवा या सैनिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करून हा उठाव मोडून काढला, हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा जो टप्पा आहे कोळी लोकांच्या उठावाचा, कोळी लोक शांत बसली नाहीत, कारण की इनाम जमिनी वतनं जप्त केलेली होती. पूर्व परंपरागत कामाची पद्धत बदलली होती, काम संपूर्ण काय केली होती, काढून घेतलेली होती. मग अशा वेळेस उपासमारीनं मारण्यापेक्षा काय करायचं, लढा देऊन मारायचं, असं त्या कालखंडामध्ये त्यांनी निश्चित केलं. आणि 1839 मध्ये परत एकदा त्यांनी काय केलं, नेतृत्व संघटन करून एक प्रकारचं लढा द्यायचं काम केलेलं दिसून येतं. मग लष्कराच्या बळावर जरी इंग्रजांनी हा उठाव दडपला तरी कोळी लोकांमध्ये असंतोष पूर्णतः शांत झाला नव्हता. म्हणून त्यांनी दुसऱ्या उठावाची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण तयारीनिशी उतरले. त्यावेळेस त्यांनी शस्त्रास्त्र गोळा केले. पुणे व इतर परिसरात सुद्धा काय केलं, हा उठाव दडपून किंवा दडपण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांनी काय सांगितलं की आमचे जे पूर्वीचे राज्यकर्ते होते, बाजीराव पेशवे जे दुसरे होते, हेच आमचे प्रमुख असून आणि त्यांनाच आम्ही, त्यांच्याच राज्याची स्थापना करून त्यांनाच आम्ही राजा मानत असतो, असं त्यांनी सांगितलं. आणि मग याचं नेतृत्व करून त्यांनी काय केलं, 150 लोकांनी घोड नदीच्या पलीकडचा जो काही सरकारी खजिना होता तो लुटण्याचं काम केलेलं दिसून येतं. मग याच्यामुळे काय झालं, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांनी काय केलं, एक प्रकारचं बंड केलेलं दिसून येतं. मग याच्यामध्ये हा उठाव दडपून टाकण्याचंही काम केलं. याच्यामध्ये 54 कोळ्यांना पकडण्यात आलं आणि रोज यांनी याचं नेतृत्व केलं. जे ब्रिटिश अधिकारी होती, असिस्टंट कलेक्टर रोज यांनी काय केलं, हा जो काय उठाव होता तो दडपून टाकण्याचं काम केलं आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यात आल्या. तर काही लोकांना फाशी देण्यात आली. यानंतर 4-5 वर्ष कोळी लोकांनी उठाव केला नाही. अशा पद्धतीनं दुसराही टप्पा उठावाचा कोळी लोकांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडला. परंतु ब्रिटिशांच्या एवढ्या मोठ्या सशस्त्र फौजेपुढे त्यांचा काही निभाव लागत नव्हता. त्याच्यामुळं त्यांना सुद्धा काय होत होतं, या पद्धतीचा त्रास होत असलेला दिसून येतो. आणि जो तिसरा टप्पा निर्माण झाला किंवा तिसरा टप्पा उभा राहिला तो म्हणजे 1845 साली रघु व बापू भांगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेला दिसून येतो. आता पुण्याचेच हे सुद्धा, पुणे हे त्यावेळेस कालखंडातलं महत्त्वपूर्ण, आता आपण महाराष्ट्रातलंच जे काही आदिवासींचे उठाव किंवा इतर समाजाचे उठाव पाहत होतो आहेत. आता त्यांनी पुणे व नाशिक परिसरात रघु भांगडे आणि बापू भांगडे यांच्या नेतृत्वाखाली काय केलं, 1845ला उठावास सुरुवात केली. या उठावाचा प्रसार सातारा भागापर्यंत पण झाला. आणि या उठावाचा कार्यक्रम काय होता की एकच होता की रस्ते व इतर जे काही मार्गावरती नियंत्रण आहे तो काय होता,
नियंत्रण आपलं त्याच्यावरती बसवायचं या रस्ते मार्गावरती आणि सरकारी खजिनं लुटायचं, सावकारांना लुटायचं आणि सरकारी व्यवस्था मोडीत काढायचा हा त्यांचा तिसऱ्या टप्प्यातला कार्यक्रम होता. म्हणजे काय करायचं, आपली व्यवस्था उभी करायची आणि सरकारी व्यवस्था मोडून काढून सावकारांना लुटायचं आणि रस्ते मार्गावरती आपलं नियंत्रण ठेवायचं. परंतु कॅप्टन जेल यांच्या नेतृत्वाखाली हा उठाव दडपण्यामध्ये ब्रिटिशांना यश आलं आणि भरपूर जे कोळी लोकांना किंवा आंदोलकांना पकडून त्यांना कठोर शासन केलं आणि हा उठाव मोडून काढला. अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं जो काही ब्रिटिशांनी जो काही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कोळी लोकांचा जो काही लढा होता तो एक प्रकारचा नेस्तनाबूत किंवा तो मोडून काढण्याचं काम ब्रिटिशांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा अतिशय क्रूरपणे केलं, तर चांगल्या पद्धतीने म्हणता येणार नाही, अतिशय क्रूरपणे केलं. कारण की आपल्याला राज्य स्थापन करायचं असेल तर या लोकांचा बिमोड करणं त्यांचं पहिलं आद्यकर्तव्य होतं ब्रिटिशांचं. आणि आणि कोळ्यांचं सुद्धा काय होतं की अशा पद्धतीचं हे जे काय उठाव आहेत ते करणं गरजेचं आहे, तरच आपले पूर्वपरंपरागत अधिकार हक्क आपल्याला मिळतील. हा जो तिसरा टप्पा आहे तो पुणे, नगर, नाशिक, सातारा, पुरंदर भागात मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता. ब्रिटिश अधिकारी कॅप्टन जेलना उठाव दडपला. अशा पद्धतीनं कोळी समाजातले रामजी बांगडिया, नाना दरबारे, भाऊ खरे, चिमाजी जाधव, रघु आणि बापू बांगडिया यांनी काय केलं, हे नेतृत्व केलेलं दिसून येतं आणि कोळ्यांचे नेते म्हणून त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाले आणि आजही त्यांचं नाव घेतलं जातं. अशा पद्धतीने आपण कोळ्यांचा उठाव पाहिलेला दिसून येतो. आता अशाच पद्धतीचा हे जसं पश्चिम महाराष्ट्राकडच्या भागामध्ये कोळ्यांचा उठाव झाला, अशीच एक आदिवासी जमात खानदेशात होती, अजिंठा व सातमाळाच्या प्रदेशामध्ये. तिथल्याही लोकांनी अशाच पद्धतीचा उठाव केलेला दिसून येतो. मग अशा पद्धतीने त्यांनी का उठाव केलेले होते, तर त्यांच्याही परंपरागत पद्धतीनं जे काय कायदे होते ते कायदे नष्ट झाल्यामुळं जे नवीन पद्धतीने ब्रिटिशांनी जे काही कायदे लागू केलेले होते त्याच्यामुळे त्यांच्या परंपरागत पद्धतीनं चालत आलेल्या कामावरती का जे काही अधिकारांवरती गदा आलेली होती त्याच्या विरोधामध्ये त्यांनाही आवाज उठवणं गरजेचं होतं. म्हणून 1803 साली खानदेशात मोठ्या प्रमाणामध्ये काय झाला, उठाव त्यांनी केलेला दिसून येतो आणि त्यांना पेंढारी लोकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला दिसून येतो. पेंढारी लोक हे जे वाटमारी करणारे, त्यांचा पूर्वपरंपरागत जो काही व्यवसाय होता ते काम करणारे पेंढारी लोक आणि हे भिल्ल हे आदिवासी जंगलात राहणारी जमात होती. या लोकांनी एकत्र येऊन काय केलं, 1803 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड पुकारलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं जो काही शहरी भागामध्ये उठाव, सशस्त्र उठाव होण्याच्या पूर्वी आदिवासी लोकांनी काय केलेलं होतं, ह्या मोठ्या प्रकारचा सशस्त्र लढा उभा करण्याचं काम त्यांनी केलेलं दिसून येतं. त्यावेळेस जहाल आणि मवाळ मतवादी जी लोक होती ब्रिटिशांच्या मागे अर्ज आणि विनंत्यांच्या मार्गाने काय करत होते, स्वतंत्र किंवा टप्प्याटप्प्याने अधिकार मागत होते. परंतु यांनी तसं न करता, जरी हा वर्ग अशिक्षित असला तरी यांनी जो सशस्त्र मार्ग अवलंबला तोच मार्ग परत राष्ट्रीय चळवळीला सुद्धा अवलंबावा लागलेला दिसून येतो किंवा त्यांचंच पासून प्रेरणा घेऊन म्हणजे भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आदिवासी भागांमध्ये हे उठाव झालेले होते. मग पंजाब असेल, बंगाल असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र असेल, या ज्या क्रांतिकारी चळवळी उभा राहिल्या ते याच्यातूनच उभा राहिलेल्या दिसून येतात. नंतरचा जो 1818च्या कालखंडामध्ये जो एक भिल्लांचा उठाव झाला होता, 1818 हे वर्ष हे ब्रिटिशांच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं होतं की ज्यावेळेस मराठ्यांचा पराभव झाला आणि ब्रिटिशांनी काय केलं, शनिवार वाड्यावरच्या जो काही झेंडा होता तिथला त्यांचा झेंडा उतरून युनियन जॅक लावला. ते हे 1818 वर्ष या उठावाचं नेतृत्व चिल नाईक यांनी केलेलं दिसून येतं. अजिंठा व सातमाळाच्या परिसरामध्ये हा उठाव झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर तिसरा उठाव होता भिल्लांचा 1822 साली झालेला. त्यांचे नेते होते हिरा नावाचा आदिवासी व्यक्ती होता. खानदेश परिसरात मोठा उठाव झाला होता, कारण खानदेश वगैरे जो भाग आहे त्या भागामध्येच काय आहे, हे भिल्ल लोक राहत होते. आणि चौथा उठाव होता 1825 सालचा सेवाराम घिसाडे यांच्या नेतृत्वाखाली केलेला. हा व्यापक उठाव होता. या उठावास देशमुख व संस्थानिकांचाही मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा होता. तर 1825 हे साल खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की 1820 नंतर जे काय दत्तक वारसा नामंजूर
तत्व ब्रिटिशांनी पुढं करून काही राज्य खालसा केलेली होती. त्याच्यामुळे संस्थानिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांना पाठिंबा होता. अशा पद्धतीनं भिल्लांनी सुद्धा काय केलं, आपल्या अधिकारासाठी हे उठाव केलेले दिसून येतात. परंतु हे उठाव दडपून टाकण्याचं काम ब्रिटिशांनी सुद्धा कॅप्टन ब्रिग्ज याच्या नेतृत्वाखाली केलेलं, लेफ्टनंट आउट्रम यांनी सुद्धा भिल्लांचा उठाव दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि हा उठाव दडपून टाकल्यानंतर त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा किंवा वतने, जमिनी आणि बियाणं इत्यादींसाठी सहाय्य केलं आणि त्यांच्या कर्तबगारीवरून त्यांना काय केलं, सैन्यात व लष्करामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या दिल्या, जेणेकरून ही लोक किंवा ही जमात परत ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काय करणार नाही, बंड करणार नाही, याचीही काळजी त्यांनी त्याच्यातून घेतलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपण कोळी आणि भिल्ल लोकांचा उठाव, जो काय सशस्त्र लढा होता, तो पाहिला. याच्यातून ब्रिटिशांच्या जी काय व्यवस्था होती ती काही गडबडून किंवा मोडली नाही, तर उलट सशक्तपणे ती उभी राहिली आणि त्याचा फायदा त्यांनी नंतर करून घेतलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं हे 2 उठाव आपण पाहिलेले आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला आपण जो पाहिला तो कोळ्यांचा उठाव 3 टप्प्यामध्ये झालेला पाहिला, 1824 ते 1828 रामजी भांगडे यांच्या नेतृत्वाखाली. दुसरा 1839 साली नाना धर्मरे व भाऊखरे यांच्या नेतृत्वाखाली झाला. आणि तिसरा जो टप्पा होता 1845 सालचा, जो ब्रिटिशांच्या विरोधामध्ये व्यवस्था उभी करून जे सावकारी आणि जी काही कर व्यवस्था असेल ती बंद करायची, याच्या विरोधातला रघु भांगडे यांनी केलेला उठाव, तो कॅप्टन जेलने दडपून टाकला. अशा पद्धतीने हे उठाव आपण पाहिले आणि नंतर भिल्लांचा उठाव पाहिलेला आहे. याच्या काही अडचणी असतील तर निश्चित आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता, त्या शंकेचं निरसन केलं जाईल. ओके, धन्यवाद.